So before moving to thyroid gland directly, first let's have a small revision tomorrow. Morning lecture, pituitary gland. Okay. काय काय शिकलो आपण यामध्ये? पटपट 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 रिवाइज करा, पटपट पटपट सांगा सगळेजण. Yes. It is also called as master gland. Yes, we call it as a master gland. Why? Because it controls most of the other endocrine gland. Hypothalamus. ठीक है. It is present exact below hypothalamus. Hypothalamus pituitary complex ला आपण काय म्हणतो? Command center of all endocrine system. ठीक आहे. सगळं endocrine systemचं command center कुठलं आहे? हे hypothalamus pituitary complex आहे. Because we already know some part of hypothalamus forms some part of pituitary gland only. Pituitary gland चा part जो आहे nervous neural tissue बनलेला आहे hypothalamus चा, right? So location मध्ये आपण पाहिलं होतं, it is present below hypothalamus, right? स्फेनॉइड बोन मध्ये असते. स्फेनॉइड बोन ला एक खाच असते, तिला आपण म्हणलो होतं हायपोफायजियल फोसा. याच्यामध्ये तुमची पिट्युटरी ग्लँड प्रेझेंट असते. पिट्युटरी ग्लँड इज अटॅच्ड विथ हायपोथॅलॅमस विथ हेल्प ऑफ इन्फंडिब्युलम. ठीक आहे, त्यालाच पिट्युटरी स्टॉक असं सुद्धा म्हणतात. देन स्ट्रक्चर मध्ये पाहिलं होतं, इट हॅज गॉट 2 लोब्स. ठीक आहे, काही बुक्स मध्ये 3 लोब्स असं सुद्धा म्हणलेलं आहे. 2 लोब्स कुठले कुठले आहेत? ॲडेनो हायपोफायसिस. ॲडेनो हायपोफायसिस म्हणजे कुठला लोब? अँटेरियर का पोस्टेरियर? Anterior. Right, it's anterior lobe of pituitary gland. It secretes how many hormones? 6, sir. 6. Yes, 6 hormones. कोणते कोणते? पटपट सांगा. GH, that is growth hormone. It is also called as somato. Yes, it is also called as somatotropin. Then second hormone is TSH. TSH, that is thyroid stimulating hormone. It is also called as thyrotropin. Then third hormone is, yes, third hormone ACTH, adrenocorticotropic hormone. GH चं फंक्शन काय? It regulates growth of the body. TH or thyrotropin ह्याचं फंक्शन काय? It regulates functioning of thyroid gland, stimulates thyroid gland. ACTH काय करतं? It stimulates adrenal cortex or adrenal gland. Then next is FSH. FSH. It's a follicle stimulating hormone, right? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करतं? तुमच्या गोनॅड्सच्या जे काही रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत त्यांना स्टिम्युलेट करायचं काम करतं. इट ऑल्सो स्टिम्युलेट देम टू प्रोड्यूस युअर सेक्स हार्मोन्स, राईट? देन LH, ल्युटिनायझिंग हार्मोन. ल्युटिनायझिंग हार्मोन काय काम करतं? ओव्ह्युलेशन साठी मला हेल्प करता. येस, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ओव्ह्युलेशन. अजून Stimulates sex hormones. Stimulates formation of sex hormones आणि secondary sex characters induce करायला help करतात through sex hormones. Then last one is prolactin. Prolactin is responsible for formation of milk.
इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॅक्टोट्रॉपिन, ह्याला लॅक्टोट्रॉपिन पण म्हणतात. ठीक आहे. देन नेक्स्ट लोब इज युअर न्यूरोहायपोफायसिस. Next lobe is neurohypophysis. It is also called as posterior lobe. It secretes how many hormones? Two hormones. कोणते आहेत? कोणते आहेत हे? ऑक्सिटोनिन, ऑक्सिटोसिन आणि ADH. अँटीडायरेटिक हार्मोन. अँटीडायरेटिक हार्मोन. अँटीडायरेटिक हार्मोनलाच आपण काय म्हणतो? वॅसोप्रेसिन. ओके. अँटीडायरेटिक हार्मोन इज ऑल्सो कॉल्ड एज वॅसोप्रेसिन. न्यूरोहायपोफायसिस हा ऍक्च्युली हायपोथॅलॅमसचाच पार्ट आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये न्यूरल टिश्यू असतो. सर्जिकस हे बेसिकली ह्याचे जे काही हार्मोन्स आहेत हे ऑक्सिटोसिन आणि ADH हे ऍक्च्युली हायपोथॅलॅमसने सिक्रेट केलेले असतात. न्यूरोहायपोफायसिस फक्त स्टोरेज रिझर्वायरचं काम करत असतं. त्याच्या उलट ॲडोनोहायपोफायसिस सिक्रेटरी पार्ट आहे, पण ह्याचे सगळे जे काही सिक्रेशन्स आहेत हे सिक्रेशन कोण कंट्रोल करत असतं? हायपोथॅलॅमस. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला TSH पाहिजे असेल, पिट्युटरी ग्लँड TSH सिक्रेट करते, जर तुम्हाला वाटायचे असेल किंवा पिट्युटरी ग्लँड TSH सिक्रेट करावं, तर हायपोथॅलॅमस एक हार्मोन रिलीज करतो. त्याचं नाव आहे TRH, थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. मग पिट्युटरी ग्लँड TSH तयार करत असते. सेम वे GH, हायपोथॅलॅमस रिलीज करतो सोमॅटोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. मग तुमची पिट्युटरी ग्लँड सोमॅटोट्रॉपिन रिलीज करत असते. So hypothalamus has got control on this adenohypophysis. While in case of neurohypophysis, that is posterior lobe, these two hormones they are secreted by hypothalamus only. Hypothalamus secret होतात आणि ते स्टोअर कुठे केले जातात? तुमच्या न्यूरोहायपोफायसिस. कोणते कोणते आहेत? ऑक्सिटोसिन आणि ADH. ऑक्सिटोसिनचं फंक्शन काय? इट कॉजेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ uterine smooth muscles, which results into labor pain as well as childbirth. Oxytocin is also responsible for ejection of milk. ब्रेस्ट मधून मिल्क बाहेर येण्यासाठी, निपल्स मधून मिल्क बाहेर येण्यासाठी ऑक्सिटोसिन गरजेचं असतं. प्रोलॅक्टिन फक्त आतमध्ये मिल्क प्रोड्यूस करतं. निपल्स मधून बाहेर मिल्क येण्यासाठी जे काही गरजेचं आहे इजेक्शन होण्यासाठी ते ऑक्सिटोसिन गरजेचं असतं. ADH जे आहे अँटीडायोटिक हार्मोन जे आहे they itself suggest antidiuretic. It inhibits formation of urine. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे युरिन तयार करताना आपण स्टेजेस पाहिलेले आहेत, फिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन. त्याच्यामुळे पाहतो सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन मध्ये मोस्ट ऑफ द वॉटर इज टेकन इनसाइड. अगेन परत बॉडी ओढून घेते मोस्ट ऑफ द वॉटर आणि इसेन्शियल मिनरल्स. अंडर इन्फ्लुएन्स ऑफ ADH काय होतं? हे जे काही सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन आहे हे इनिबिट होतं. त्यामुळे जे काही वॉटर जे काही रिअब्झॉर्ब होत होतं हे कमी होतं. सहजिकच वॉटर लॉस जास्त होतो. एखाद्या पेशंटमध्ये जर ADH कमी असेल, वॅसोप्रेसिन कमी असेल, तर त्याच्यामधून वॉटर लॉस जास्त होत असतो आणि त्याला डिहायड्रेशनचा त्रास होत असतो. ठीक आहे. नंतर आपण पाहिल्या वेगळ्या वेगळ्या त्याच्या हे डिसऑर्डर्स पाहिल्या पिट्युटरी ग्लँडच्या. कोणत्या कोणत्या डिसऑर्डर्स होत्या? एक पाहिली ती म्हणजे डॉर्फिझम, ज्याला आपण पिट्युटरी डॉर्फिझम म्हणलं होतं. ठीक आहे. नंतर पाहिले आपण गिगॅन्टिझम. गिगॅन्टिझम मध्ये ग्रोथ हार्मोन वाढतंय, डॉर्फिझम मध्ये ग्रोथ हार्मोन कमी असतंय, त्यामुळे हाईट ग्रोथ जी आहे ती खुंटती. गिगॅन्टिझम मध्ये ग्रोथ जास्त होती. नंतर आपण पाहिलं होतं थर्ड डिसीज कुठला पाहिला होता? ॲक्रोमेगॅली. ठीक आहे. ॲक्रोमेगॅली इट इज नथिंग बट गिगॅन्टिझम. ठीक आहे. ॲक्रोमेगॅली इज नथिंग बट गिगॅन्टिझम बट इट इज इन अडल्ट. ठीक आहे. हे दोन जे डॉर्फिझम, गिगॅन्टिझम दे टेक्स प्लेस इन चिल्ड्रन. ॲक्रोमेगॅली इट टेक्स प्लेस इन अडल्ट्स. पण आता अडल्ट मध्ये तर ग्रोथ स्टॉप झालेली असते. ग्रोथ मॅपिंग आपण मग अशी सांगितलं होतं तुम्हाला, ग्रोथ स्टॉप झालेली असते, पण ग्रोथ हार्मोन तर भरपूर आहे. सो व्हॉट हॅपन्स, दिस ग्रोथ हार्मोन कॉज abnormal increase in size of certain organs.
काही हात, काही पाय किंवा चेहऱ्याचे काही हाडं हे असे वाढायला लागतात. We call this condition as acromegaly. Then we also seen one more disorder. कुठली पाहिली अजून? Diabetes डायबिटीज insipidus. इन्सिपिडन्स. Yes, diabetes insipidus. Diabetes insipidus is nothing but deficiency of or lack of ADH. ADH. That is antidiuretic hormone. It causes water loss and dehydration. Okay, so this is what we have seen in pituitary gland. Okay, so that is it. Now shall we start with the thyroid gland? Yes. Yes, sir. ठीक आहे, मग आता आपण थायरॉइड ग्लॅन्ड स्टार्ट करूया. आणि थायरॉइड ग्लॅन्ड मोठा पार्ट आहे ऍक्च्युली. बघूयात, आपण छोटासा पार्ट घेऊया आणि उद्याच्या लेक्चरला उद्याचा पार्ट घेऊया. कारण माझी इच्छा नाही हे दुपारी घेण्याची. We start thyroid gland after having a revision on pituitary gland. We'll start with thyroid. Okay, we'll start with its location. Thyroid gland, it is present in the neck region just below the larynx. तुमच्या larynx च्या एकदम खाली असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये ऍडम्स ऍपल म्हणतो बघा आपण याला. ऍडम्स ऍपल म्हणजे घशामध्ये एक प्रकारचा उंच आलेला असतो बघा. घशाच्या साईड, घशामध्ये आपल्या एक प्रकारचा उंचवटा आलेला असतो. तुम्ही हात लावाल तर उंचवटा जाणवेल. पर्टिक्युलरली इट इज व्हेरी प्रॉमिनंट इन केस ऑफ मेल. त्यांना प्रॉमिनंट असतं फिमेल पेक्षा. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज ऍडम्स ऍपल. तर ह्याच्या पाठीमागं असते तुमची थायरॉइड ग्लॅन्ड. थायरॉइड ग्लॅन्डचं वेट बघा, इट इज 30 ग्रॅम्स. गंमत बघा, पिट्युटरी ग्लॅन्ड खूप महत्वाची ग्लॅन्ड आहे. तिचं वेट किती होतं? 500 mg. Yes, only 500 milligram. While weight of thyroid gland is 30 grams. It is the largest endocrine gland. 30 gram. Its shape is, it is butterfly shaped. ठीक आहे. It has got two lobes, right lobe आणि left lobe. आणि दोन लोब ना एका टिश्यूने कनेक्ट केलेले असतात, त्याला आपण म्हणतो इस्थमस. आणि प्रत्येक थायरॉइड ग्लॅन्डचा जो काही लोब आहे, राईट लोब आणि लेफ्ट लोब, या दोन्ही लोब मध्ये त्यांच्या पोस्टेरियर सरफेसला म्हणजे बॅक साईडच्या सरफेसमध्ये दोन दोन पॅराथायरॉइड ग्लॅन्ड इम्बेडेड असतात, त्याच्या आतमध्ये बुडलेले असतात. ठीक आहे. सो ईच लोब ऑफ थायरॉइड ग्लॅन्ड इज इम्बेडेड विथ 2 parathyroid glands, particularly on their posterior surfaces. Now, structure of thyroid gland. Already we have seen this part. See, when you take section of thyroid gland, you see a typical structure of your thyroid gland. The thyroid gland च्या structure मध्ये आपल्याला काय दिसतं? It is made up of large number of follicles. We call them as thyroid follicles. ठीक आहे. गोल असं फुलासारखं स्ट्रक्चर असतं सेल्स पासून बनलेलं, आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला लुमेन दिसते, त्याला आपण म्हणतो फॉलिकल. ठीक आहे. द फॉलिकल्स कंटेन अ लुमेन. त्या फॉलिकलच्या मध्ये एक लुमेन असते. लुमेन म्हणजे पोकळी. ठीक आहे. लुमेन म्हणजे पोकळी, मोकळी जागा असते. इट कंटेन्स अ ग्राउंड सबस्टन्स. वी कॉल इट एज कोलॉइड. ही नावं नीट लक्षात ठेवा. थायरॉइड फॉलिकल आणि ग्राउंड सबस्टन्स कोलॉइड, ह्याला काय म्हणायचं? कोलॉइड. This lumen, it is surrounded by these cuboidal epithelial cells. These cuboidal epithelial cells of follicle, we call them as follicular cells. These follicular cells are responsible for synthesis of your thyroid hormones. Now, there are certain cells that cannot reach the lumen. ठीक आहे. आता ही लुमेन आहेत गोल अशी, तर त्या गोल
च्या साईडला ज्या काही सेल्स त्याला आपण म्हणतो फॉलिक्युलर सेल्स, कारण त्या लुमेनला प्रेझेंट आहे. पण काही सेल्स जे असतात ह्या लुमेन पर्यंत जात नाहीत. फॉर एक्झाम्पल आता एखादं तळ असेल, तळ्याच्या साईडनं घर असेल, ठीक आहे, आणि काही घर पाठीमागे आहेत, तर काय प्रत्येक घराला काय लेक फेस मिळेल का? म्हणजे त्यांना बाल्कनी उघडली की समोर लेक दिसतंय, तलाव दिसतोय, असं होईल का? जी घरं पाठीमाग आहेत त्यांची बाल्कनी उघडल्यानंतर त्यांना ते समोरचं घर दिसेल, त्यांना तलाव दिसेल का डायरेक्ट? नाही दिसणार, राईट? सेम थिंग हॅपन्स. आता हे एकदम फ्रंट रो मध्ये असतात, पहिल्या बेंचवर असतात ह्या फॉलिक्युलर सेल्स. पण ज्या काही पाठीमागच्या बेंचवर आहेत त्यांना लुमेन दिसत नाही डायरेक्ट, लुमेनच्या जवळ नसतात, ते लुमेन पासून लांब असतात. मग अशा सेल्स ज्या लुमेन पासून लांब आहेत त्यांना म्हणतात पॅराफॉलिक्युलर सेल्स. ठीक आहे, सी सेल्स. सी सेल्स सेल्स. ओके. Now colloid, as we all know, colloid is a sticky ground substance which is present in lumen. It is involved in production of thyroid hormones T3 and T4 from an essential atom, that is iodine. तुमच्या बॉडीमध्ये जेवढं काही आयोडीन आहे ते कुठं आहे? मोस्ट ऑफ युअर आयोडीन इन युअर बॉडी इट इज प्रेझेंट इन युअर थायरॉइड. थायरॉइड ग्लँड मध्ये पण कुठं असतं तुमच्या? त्या ह्याच्यामध्ये, कोलॉइड मध्ये. Now C cells the secrete a hormone called as calcitonin. हे जे काय पॅराफॉलिक्युलर सेल्स आहेत C cells, ह्या एक हार्मोन रिलीज करतात, त्याचं नाव आहे कॅल्सिटोनिन. आणि ह्या तुमच्या फॉलिक्युलर सेल्स ज्या आहेत त्या T3 T4 सिक्रेट करतात. वाईल पॅराफॉलिक्युलर सेल्स काय सिक्रेट करतात? कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन खूप महत्वाचा रोल प्ले करतं कशामध्ये? कॅल्शियम होमिओस्टॅसिस. लक्षात घ्या, बॉडीमध्ये दोन हार्मोन आहेत की जे कॅल्शियम मेटाबॉलिझम मध्ये काम करतात. एक म्हणजे कॅल्सिटोनिन आणि दुसरं म्हणजे पॅराथायरॉइड हार्मोन. कॅल्सिटोनिन आणि पॅराथायरॉइड हार्मोन तुमच्या बॉडीमधला कॅल्शियम बॅलन्स करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी कॅल्शियमच्या लेवल, हे दोन हार्मोन काम करतात, कॅल्सिटोनिन आणि पॅराथायरॉइड हार्मोन. कॅल्सिटोनिन रिलीज करतं पॅराफॉलिक्युलर सेल्स किंवा सी सेल्स, आणि T3 T4 कोण तयार करतं? फॉलिक्युलर सेल्स. सी हिअर, आय विल शो यू दिस डायग्राम. सी बघा, दिस इज ॲडम सर्कल, ठीक आहे. खाली ही तुम्हाला दिसते ही थायरॉइड ग्लँड आहे. इट इज, त्याचे दोन लोब असतात, राईट लोब, लेफ्ट लोब, ऑन आयदर साइड ऑफ ट्रकिया. तुमच्या श्वासनलिकेच्या आयदर साइडला असते. हे दोन्ही एका टिश्यूने जोडलेले असतात, त्याला म्हणतो आपण इस्थमस. ठीक आहे. थायरॉइड ग्लँडचं सेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला अशा ह्या फॉलिकल दिसतील. ठीक आहे, त्याला म्हणलं जातं थायरॉइड फॉलिकल्स. गोल 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 मध्ये बघा याच्या लुमेन आहे, आणि ह्याच्या साईडला जो काही इपिथिलियम आहे, क्युबॉइडल इपिथिलियम, ह्याला म्हणलं जातं फॉलिक्युलर इपिथिलियम किंवा फॉलिक्युलर क्युबॉइडल इपिथिलियम. आता ह्या सेल्स बघा, ह्या लुमेनच्या जवळ आहेत का? नाहीये. ह्या सेल्स लुमेनच्या जवळ नाही आहेत, त्यामुळे आपण ह्यांना म्हणतो पॅराफॉलिक्युलर सेल्स किंवा सी सेल्स. नाउ व्हॉट इज सिंथेसिस, स्टोरेज अँड रिलीज ऑफ थायरॉइड हार्मोन्स. हा खूप महत्वाचा पार्ट आहे, सगळं नीट लक्ष द्या. थायरॉइड हार्मोनचं सिंथेसिस कसं होतं, त्याचं स्टोरेज कसं केलं जातं, आणि ते रिलीज कसे केले जातं ब्लडमध्ये. ठीक आहे, तर याच्या स्टेप्स कुठल्या कुठल्या आहेत बघा हार्मोन सिंथेसिस मधल्या. फर्स्ट इज थायरोग्लोब्युलिन सिंथेसिस. पहिली स्टेप आहे थायरोग्लोब्युलिन सिंथेसिस. दुसरी आहे आयोडाईड ट्रॅपिंग. तिसरी आहे ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड टू आयोडीन. चौथी स्टेप आहे आयोडिनेशन ऑफ थायरोग्लोब्युलिन, जे काही थायरोग्लोब्युलिन तयार झालेलं आहे त्याचं आयोडिनेशन. नंतर कपलिंग ऑफ टू आयोडिनेटेड टायरोसिन मॉलिक्युल्स टू फॉर्म T3 आणि T4. आणि 6वी स्टेज आहे दॅट इज सिक्रिशन. या 6 स्टेजमध्ये तुमचं थायरॉइड हार्मोनचं सिंथेसिस होतं. आता हे थायरोग्लोब्युलिन सिंथेसिस म्हणजे काय? एक प्रोटीन असतं, हे प्रोटीन कोण तयार करतात? तर तुमच्या फॉलिक्युलर सेल्स तयार करतात थायरोग्लोब्युलिन. या फॉलिक्युलर सेल्सनी हे थायरोग्लोब्युलिन रिलीज, हे काय करतात? हे थायरोग्लोब्युलिन तयार करतात आणि कुठं रिलीज करतात? कोलॉइड मध्ये. आठवा, ही मागची डायग्राम जी आहे हे बघा, ह्या फॉलिक्युलर सेल्स ह्या काय करतात? थायरोग्लोब्युलिन तयार करतात आणि ह्या कोलॉइड मध्ये टाकून देतात. कोलॉइड काय? स्टिकी सबस्टन्स आहे, चिकट पदार्थ.
आपलं मध वगैरे कसा असतो तसा हा मधासारखा हा घट्ट पदार्थ असतो मध्यभागी. तर ह्या पॉलिक्युलर सेल्स काय करतात, थायरोग्लोबिन नावाचं प्रोटीन तयार करतात आणि ह्याच्यात टाकतात. दुसऱ्या स्टेजमध्ये काय करतात, ह्या फॉलिक्युलर एपिथेलियल सेल्स काय करतात, हे बघा इथं ब्लड कॅपिलरीज दिसतो मला. ह्या ब्लड कॅपिलरीज मधून जेवढं पण काय आयोडीन येत असतं, जेवढं पण काय आयोडाईड येत असतं तुमच्या ब्लडमध्ये, जे काय ऍब्झॉर्ब झालेलं असतं आयोडाईड, हे आयोडाईड काय करतात, ह्या सेल्स ओढून घ्यायला चालू करतात. जेवढं पण ब्लड मध्ये आयोडाईड आहे तेवढं सेल्स काय करतात, ह्या फॉलिक्युलर सेल्स ओढून घेतात. सो देर इज व्हेरी हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोडाइड्स इन युअर फॉलिक्युलर सेल्स ॲज कम्पेअर्ड टू ब्लड. ब्लडपेक्षाही तिथं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. दिस इज कॉल्ड ॲज आयोडाईड ट्रॅपिंग. त्याला काय म्हणायचं, आयोडाईड ट्रॅपिंग. ही टर्म नीट लक्षात ठेवा, आयोडाईड ट्रॅपिंग, कारण पुढे तुम्हाला ड्रग्ज ऍक्टिंग ऑन हायपरथायरॉइडिझम शिकताना हा टर्म खूप कामाला येईल, आयोडाईड ट्रॅपिंग. देन नेक्स्ट स्टेप इज ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड टू आयोडीन. मग ह्या सेल्स मध्येच काय होतं, आयोडाईडचं कन्व्हर्जन होतं आयोडीन मध्ये. दोन आयोडाईड मॉलिक्युल एकत्र केले जातात बाय हेल्प ऑफ एन एन्झाईम परऑक्सिडेज, आणि हे आयोडाईडचं कन्व्हर्जन आयोडीन मध्ये केलं जातं. आता हे जे काही आयोडीन तयार झालेलं आहे हे कुठे टाकलं जातं, परत कोलाइड मध्ये टाकलं जातं. हे आयोडाईड जे काही तयार झालेलं आहे कुठे टाकलं जातं, सॉरी हे आयोडीन जे काही तयार झालेलं आहे हे कुठे टाकलं जातं, कोलाइड मध्ये. ऑलरेडी कोलाइड मध्ये आपण काय टाकलं होतं, थायरोग्लोब्युलिन. आता आपण आयोडीन पण टाकलं. मग काय होतं, ह्या थायरोग्लोब्युलिनचं आणि आयोडीनची रिॲक्शन होते. ह्या थायरोग्लोब्युलिनची आणि आयोडीनची काय होते, रिॲक्शन होते. वी कॉल्ड ॲज आयोडिनेशन ऑफ थायरोग्लोब्युलिन. मग काय होतं, काही ह्याला थायरोग्लोब्युलिनचा जो काही मॉलिक्युल आहे ह्याच्यामध्ये एक अमायनो ऍसिड प्रॉमिनंट असतं, दॅट इज टायरोसिन. ठीक आहे, अमायनो ऍसिड झालेत तुम्हाला बायोकेमिस्ट्री मध्ये. येस, आयोडिनेशन ऑफ या थायरोग्लोब्युलिन मध्ये टायरोसिन जास्त असतं. ठीक आहे, तर या टायरोसिन मध्ये काय होतं, टायरोसिनला हे आयोडीन मॉलिक्युल अटॅच होतात जाऊन, आणि दोन प्रोडक्ट बनतात. ठीक आहे, मग हे दोन इंटरमिजिएट काय होतात, एकमेकाला फ्यूज होतात आणि तुमचे T3 आणि T4 बनतात. मग हे T3 आणि T4 जे काही तयार झालेले आहेत हे ह्याला बाउंडच असतात थायरोग्लोब्युलिनला. ठीक आहे, सुट्टे झालेले नसतात, हे बाउंडच असतात. तुम्ही पाहिलं असेल ना कधी येस. आता आपण डिटेलमध्ये पाहूया. सी, under influence of TSH, that is thyroid stimulating hormone, your follicular cells they start trapping iodide ions. ठीक आहे, आयोडाईड आयन जे काय हे ब्लड पासून हे काय करायला लागतात, ट्रॅप करायला लागतात. हे कोण करायला सांगतं, त्यांना TSH. आणि एक लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोडाईड इट इज मच हायर इन द सेल्स दॅन इन ब्लड. ब्लड पेक्षा फॉलिक्युलर सेल्स मध्ये आयोडाईडचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त असतं. नाउ in lumen of your follicular cells, these two iodide ions they get oxidized, they come together to form a I2, that is iodine molecule. कुठलं एन्झाइम रिस्पॉन्सिबल असतं, थायरोपेरॉक्सिडेज. नाउ दिस फॉर्म्ड आयोडीन इज रिलीज्ड इन द कोलाइड, कोलाइड मध्ये टाकलं जातं. मग फॉलिक्युलर सेल्स अजून एक प्रोटीन तयार करतात आणि रिलीज करतात कोलाइड मध्ये, त्याचं नाव काय होतं, थायरोग्लोब्युलिन. आता तुमच्या कोलॉइड मध्ये सुद्धा एक थायरॉइड पेरॉक्सिडेज नावाचं एन्झाइम असतं. हे काय करतं, इट लिंक्स टायरोसिन मॉलिक्युल विथ द आयोडीन. तुमच्या थायरोग्लोब्युलिन मध्ये अनेक टायरोसिन अमायनो ऍसिड असतात. थायरोग्लोब्युलिन प्रोटीन आहे, प्रोटीन कशापासून बनलेलं असतं, अमायनो ऍसिड्स पासून. तर ह्याच्यामध्ये जे काही टायरोसिन मॉलिक्युल आहेत तर ह्याला हे थायरॉइड पेरॉक्सिडेज एन्झाइम काय करतं, आयोडीन मॉलिक्युल त्यांना अटॅच करतं. आणि हे अटॅचमेंट केल्यामुळे, आता हे अटॅचमेंट कशी असते, रॅन्डम असते, त्यामुळे दोन इंटरमिडिएट तयार होतात. टायरोसिन मॉलिक्यूल अटॅच्ड विथ वन आयोडीन आणि टायरोसिन मॉलिक्यूल अटॅच्ड विथ टू आयोडीन मॉलिक्युल्स. ठीक आहे, नंतर काय होतं, हे इंटरमिडिएट तयार झालेले जे काय आहेत टायरोसिन मॉलिक्यूल, ज्याला एकच आयोडीन अटॅच झालेला आहे, आणि दुसरा एक प्रोडक्ट तयार झाला आहे ते म्हणजे काय, टायरोसिन मॉलिक्यूल ज्याला दोन आयोडीन मॉलिक्यूल अटॅच झाले.
हे प्रोडक्ट काय होतात, एकमेकाला फ्यूज होतात, एकमेकाला चिटकतात आणि दोन पॉसिबिलिटी तयार होतात. काय दोन पॉसिबिलिटीज तयार होतील? दोन प्रोडक्ट एकमेकाला फ्यूज झाले. आता टायरोसिन इज अटॅच्ड विथ वन आयोडाइड, हा ह्याच्याबरोबर अटॅच होऊ शकतो. टायरोसिन इज अटॅच विथ टू आयोडीन मॉलिक्यूल, म्हणजे असा टायरोसिन ज्याला दोन आयोडीन मॉलिक्यूल आहेत, तो ज्याच्यामध्ये एक आयोडीन मॉलिक्यूल आहे त्याला अटॅच होईल. राईट, इट विल फ्रॉम ट्रायआयोडोथायरोनिन 3. अदरवाइज काय होऊ शकतं, टायरोसिन इज अटॅच विथ टू आयोडाइड मॉलिक्यूल विल गेट कंबाइंड विथ टायरोसिन इज अटॅच विथ टू आयोडीन मॉलिक्यूल्स. म्हणजे दोन आयोडीन मॉलिक्यूल प्लस दोन आयोडीन मॉलिक्यूल असणारा टायरोसिन फ्यूज होईल. इट विल फ्रॉम triiodothyronine, that is thyroxine. Now these hormones they are still in colloid. आता हे सगळं तयार कुठं झालंय, कोलॉइड मध्ये तयार झालेलं आहे. सहजिकच दे आर बाउंड विथ थायरोग्लोबिलिन. ह्या थायरोग्लोबिलिनला हे काय बाउंड आहेत. नाउ अगेन अंडर इन्फ्लुएन्स ऑफ दिस हार्मोन TSH, फॉलिक्युलर सेल्स स्टार्ट टेकिंग इनसाइड द कोलॉइड. फॉलिक्युलर सेल्स काय करतात, कोलॉइड आतमध्ये परत उघडून घ्यायला चालू करतात. आता एकदा हे सेलमध्ये आलं की तुमच्या सेलमध्ये जे काही एन्झाईम्स आहेत, लायसोझोमल एन्झाईम, हे काय करतात, थायरोग्लोबिलिनला ब्रेक करतात आणि दे फ्री द हार्मोन्स T3 and T4. Now T3 and T4 being highly lipid soluble, they cross the cell membrane and enters into the blood stream. आता गंमत बघा इथं कशी असते. आता हे ब्लड मध्ये आले T3 and T4. T3 and T4 they never remain free. ह्यांच्यातला फक्त 1% पार्ट अनबाउंड राहतो, म्हणजे फ्री राहतो. अदरवाइज 99% of your thyroid hormones they are bound to the proteins called as thyroxine binding proteins. Sorry, or thyroxine binding globulins म्हणा, दोन्ही एकच. thyroxine binding globulins, TBGs. ह्याला हा 99% थायरॉइड हार्मोन बाउंड असतो. फक्त 1% थायरॉइड हार्मोन काय असतात, फ्री असतात. रिझन इज दिस, लक्षात घ्या, जर हे हार्मोन जास्त फ्री झालं, पर्सेंटेज जे आहे हे मेंटेन केलं असतं, हे इक्विलिब्रियम जो आहे हा कॉन्स्टंट ठेवलेला असतो 1:19. मग आता हे 1 मधलं थोडंफार जर संपलं की लगेच 99% मधला थोडंसं बाहेर येत असतं. हा बाउंड आहे. बाउंड आहे म्हणजे हा काय ऍक्शन करणार नाहीये. लक्षात घ्या, हा काय बाउंड आहे म्हणजे हा ऍक्शन करणार नाहीये. आता तुमच्या कॅमेऱ्यावरती, मोबाईलच्या कॅमेऱ्यावर मी बोट ठेवलं, फोटो येईल का? नाही येणार. राईट, इन दिस वे बाउंड आहे. हे बाउंड आहे म्हटल्यानंतर हार्मोन ऍक्शन दाखवणार नाहीत, कारण बाउंड आहे. ठीक आहे, फक्त 1% फ्री आहे ऍक्शन दाखवण्यासाठी. मग ह्यातलं 1% एक्सक्रीट झालं की आतमधलं परत थोडंसं काय होत असतं, रिलीज होत असतं. आणि हे कॉन्सन्ट्रेशन नेहमी काय केलं जात असतं, मेंटेन. So this is it. So we will stop here today. ठीक आहे. In tomorrow's lecture we will see regulation of thyroid hormone synthesis. का पाहायचं आत्ताच? I think we will see it in tomorrow's lecture. Okay, so we will stop here today.